अयोध्या राम मंदिरातील जे चंदा चोरीचे प्रकरण समोर आले त्याचे जर सत्य जाणून घेतले तर तुमचे डोके चक्रावून जाईल। आपल्याला वाटते की आपल्या देशाला फक्त महमूद गझनीनेच लुटून नेलं, पण आजही इथे धर्माच्या नावाखाली किती मोठी लूट चाललेली आहे। जी मंडळी या मंदिराचा कारभार सांभाळत होती, चौकशीनंतर त्याच लोकांच्या घरामध्ये कपाटामध्ये शेणाच्या ढिगाऱ्याखाली लाखो रुपये मिळतात, कोट्यवधींची अवैध संपत्ती मिळते। भाविकांनी जे विश्वासाने अर्पण केलेले खरे सोन्या चांदीचे दागिने आहेत ते बदलून खोट्या सोन्या चांदीचे दागिने लॉकरमध्ये ठेवलेले आढळतात। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅश मोजण्याच्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट आहे। आता मला या देशातील अंधश्रद्धेला शरण गेलेल्या लोकांना हे विचारायचं आहे की शतकानुशतके आपल्याला सांगितलं आहे की देव आपले रक्षण करतो, मग आज तो देव स्वतःच्या गाभाऱ्यातील चंदा चोरांपासून वाचवू शकला का? लोकांना हे समजण्याची गरज आहे। आता तरी आपण जागं व्हायला हवं। धर्माच्या नावाखाली लोकांचे खिसे भरणं आपण बंद करायला हवं। आपल्या कष्टाचा पैसा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आपण लावायला हवा। गुलाम बनू नका, शिक्षित व्हा आणि जागृत रहा। जय भीम, जय संविधान, जय भारत।